नमस्कार सर. नमस्कार. महिला ज्योतिर्विद पुणे संस्थेने सुरू केलेल्या अधिक मासानिमित्त होणाऱ्या 33 व्याख्यानमालेत आज माननीय श्री नागेश शेखदार आपले व्याख्यान देणार आहेत. त्यांचे मी महिला ज्योतिर्विद तर्फे मनापासून स्वागत करीत आहे. धन्यवाद. सरांचा मी परिचय थोडक्यात करून देते. त्यांचा मी परिचय थोडक्यात करून देत आहे. नागेश शेखदार पुणे शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर अँड सायंटिफिक एशिया कंपनीमध्ये ते जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांना ज्योतिष शास्त्राची आवड असून त्यांनी विशारद, ज्योतिष भास्कर, ज्योतिष अलंकार हे कोर्सेस त्यांनी पूर्ण केलेले आहेत. यावर्षी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची ज्योतिषशास्त्री परीक्षा त्यांनी दिलेली आहे. तसेच वास्तु विशारद, केपी विशारद त्यांनी पूर्ण केलेले आहे. गेल्या 10 वर्ष अनेक जातकांना ते मार्गदर्शन करीत आहेत. तसेच ज्योतिष शिक्षणही ते घेत आहेत आणि ते क्लासेसही सुरू त्यांचे आहेत क्लासेस. तर असे हे हरहुन्नरी आणि अभ्यासू, महत्वाचं म्हणजे अभ्यासू आणि खूप सुंदर जे काही जे अभ्यास त्यांनी केलेला आहे त्यावर त्यांची खूप कमांड आहे त्यांची, आणि खूप म्हणजे मुद्देसूद आणि डीप त्याचा अभ्यास करून ते बोलतात. हा अनुभव आम्ही घेतलेला आहे म्हणून त्यांना आम्ही आमच्या महिला ज्योतिर्विद मध्ये आम्ही त्यांना पाचारण केले. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावे. नमस्कार. धन्यवाद. सुरुवातच खरं धन्यवादाने करतो. एक दिवशी साबदे मॅडमचा फोन आला आणि माझ्याकडे खरं मेडिकल इमर्जन्सी चालू होती, पण मी त्यातनं वेळ काढून त्यांना म्हटलं की आपण करूया, घेतो मी लेक्चर. आणि खरंच मी महिला ज्योतिर्विद संस्थेचा पण आभारी आहे. मुळे मॅडम असतील किंवा साबदे मॅडम असतील, तुम्हा दोघांचा पण मी खरंच आभारी आहे. आणि मला ही संधी तुम्ही देताय, तर चला सुरुवात करू. जरा वेगळा विषय, हटके विषय घेण्याची माझी नेहमीची सवय आहे. मागच्या वेळेस पण मी बोलण्याची धाटणी आणि जो विषय समजून सांगताना तो फार आम्हाला भयंकर आवडला. मागच्या वेळेस मी रवी शनी घेतलं होतं. हो 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 हो. आणि 7 मिनिटामध्ये, खरं ते 7 मिनिटामध्ये रवी शनी समजणं म्हणजे खूप अवघड आहे. पण आपण प्रयत्न केला त्या दृष्टिकोनाचा. हरकत नाही. आपण प्रार्थना करून आजच्या माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. नक्की 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 सर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्याख्यानाचं हे पुष्प जे काही आपण पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास म्हणतो, तर त्या श्रीकृष्णाला आणि स्वामी समर्थांना वंदन करून आजच्या माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतोय. तर व्याख्यानाचा विषय घेतला मी, ग्रहांचे धक्के. काय म्हणतील, काय बाबा हा काय विषय, ग्रहांचे धक्के म्हणजे काय? लोकांना फक्त भाऊचा धक्का माहिती आहे बाबा मुंबईला, पण हे ग्रहांचे धक्के म्हणजे काय? तर ग्रहांचे धक्के म्हणजे काय, आयुष्यात आपल्याला अचानक एका मागून एक असे काहीतरी प्रसंग येत असतात आणि माणूस असा विचार करतो की बाबा हे माझ्याच बाबतीत असं का घडतंय, असा आपल्याला प्रश्न पडतो. मग जे काही पूर्वीची जुनी माणसं आपल्या घरात होती किंवा जे आताच्या काळात आपण प्रत्यक्ष इमिजिएटली कोणाकडे आपली पत्रिका दाखवायला जातो, काहीतरी आपण कन्सल्टेशन घ्यायला जातो, मग तेव्हा ज्योतिषी किंवा आपल्या घरातले जुने जाणते म्हणतात की बाबा तुला हे ग्रहांचे धक्के बसत आहेत, तुझी वेळ निघून गेले की तुझं सर्व काही ठीक होईल. मग आता ह्याला जर आपण सायकोलॉजिकल आस्पेक्ट बघितला, मानसशास्त्रीय आस्पेक्ट, माणूस जेव्हा प्रचंड मेहनत करत असतो आणि त्याला यश मिळत नसतं आणि अचानक त्याच्यावर संकटाची मालिका कोसळते. आता संकटाची मालिका कोसळली की त्याच्या मनाची अवस्था विचलित होते. चंद्रबा मनसो जात आपण म्हणतो की बाबा चंद्र एकदा त्याचा थोडासा डिस्टर्ब झाला की मग ती मनाची अवस्था ही थोडीशी विचलित होते.
मग अशा वेळी हे ग्रहांचे धक्के कसे आहेत बाबा, काय होतं ग्रहांचे धक्के किंवा काय, आपण आजच्या व्याख्यानामध्ये आपण मंगळ आणि शनीवर तर खास बोलणार आहे, पण त्याच्यापूर्वी जरा आपण ग्रहांचे धक्के म्हणजे काय. मग बाबा हे ग्रहांचे धक्के म्हणजे काय, आपण आता आपला हा दोष आपल्या स्वतःवर घ्यायचा नाही. मानसिक दृष्ट्या म्हणजे सायकोलॉजिकली आपण खचून न जाता, हा काळ खराब आहे, मी नाही, माझं सगळं चांगलं आहे, मी स्वतः चांगला आहे, माझा काळ थोडासा हा खराब आहे, आणि असा विचार माणूस करतो आणि मग तो दोष देणं थांबवतो. किंवा आशेचा किरण, आशेचा किरण काय बाबा, आता ग्रहांचे धक्के म्हणजे काय, ट्रान्झिट गोचर आहे आपलं. गोचरीने जेव्हा प्रत्येक ग्रह एका राशीतून एका भावातून जेव्हा बदल घडत असतात, तेव्हा त्याचे थोडेसे तरी यानं त्याची परिणाम होत असतात. मग आपण काय म्हणायचं बाबा, आशेचा किरण ज्याला आपण म्हणतो की मला कुठेतरी एक लाईट आहे, तर बाबा ग्रहांची स्थिती आज ना उद्या बदलणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं हा कठीण काळही निघून जाईल, हेही दिवस सरतील आणि मी पुढं जाणार आहे. मग आता आपण ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे धक्के म्हणतो म्हणजे काय, तर त्याचा अर्थ ग्रहांचं गोचर, प्लॅनेट ट्रान्सिट किंवा ग्रहांची वक्र गती. आता आपण बघतो की सूर्यापासून 6, 7, 8 भावामध्ये गेले की ग्रह वक्री होतात, मग ते ग्रह वक्री झाले की रेट्रोग्रेड, मग त्याचे थोडेसे परिणाम होतात. आता प्रत्येक वेळेस आपण जेव्हा या शास्त्राचा अभ्यास करतो, तर असे विषय येतात की वक्री शनी, वक्री गुरु, मग त्याचे परिणाम 120 दिवस, 116 दिवस काय होती, कुठल्या राशीला होती, बरेचसे आपण शाब्दे मॅडम आवाज गेलाय. हो, आवाज गेलेला आहे, पण त्यांना आता फोन करते ना, बघते त्यांच्याकडनं गेले. आपलं तर सुरू आहे, हो आपला का? आवाज सुरू आहे. त्यांनाच फोन करते. झालाय का बघा ना मॅडम, हा, त्यांच्या झालाय का बघा. हा त्यांच्याकडनं बघते. हॅलो, कदाचित त्यांच्याकडून म्यूट झाला असेल. हा, आमच्याकडनं आमचा दोघी तिघींचं म्हणजे हे बोलणं व्यवस्थित ऐकू येतंय. तुमच्याकडनं काही गोंधळ होतोय का बघा तर. नाही, हा, आता तुम्ही बोलताय ते येतोय. तिथनं नाही येते, तिथनं समोर तुमच्या स्क्रीनवरनं नाही येते आवाज. आता येतोय का सगळ्यांना हा, आवाज? आता आलाय, आता आला. ओके, ठीक आहे, ठीक आहे, हो, ओके. येतो आवाज. आता येतोय. कुठं होतो आपण? हा, शेवटचं काय माझं तुम्हाला ऐकू आलं किंवा काय झालं? हा, तुम्ही सुरुवात करा. मी गोचर करते note. भ्रमणापर्यंत होते तुम्ही. गोचर भ्रमणाने ते धक्के बसतात. ज्योतिष शास्त्रामध्ये आपण जेव्हा ग्रहांचे धक्के म्हणतो, त्याचा अर्थ झाला आपल्या ग्रहांचे गोचर, प्लॅनेटरी ट्रान्झिट किंवा ग्रहांची वक्रगती. वक्रगती रेट्रोगेट मोशन, जेव्हा आपण म्हणतो की सूर्यापासून 6, 7, 8 मध्ये ग्रह असतात तेव्हा तो वक्री होतो. मग वक्री गुरु म्हणा, वक्री शनी, मग त्याचे परिणाम 12 राशी, 12 भाव आणि जातकावर काय होणार आहे. मग आता हा धक्का म्हणजे काय बाबा, तर जेव्हा शनी किंवा मंगळासारखे पाप किंवा क्रूर ग्रह पत्रिकेच्या वेगवेगळ्या भावातून जेव्हा प्रवास करत असतात, तेव्हा त्या भावाशी त्या संबंधित गोष्टींना किंवा त्या कारकत्वांना धक्का देतात. म्हणजे धक्का देतात म्हणजे काय, तिथे अचानक एखादा काहीतरी बदल, काहीतरी संकट किंवा काहीतरी संघर्ष निर्माण होतो. मग आता आपल्याला प्रत्येक ग्रहाचं कार्यकर्ता माहिती आहे, प्रत्येक भावांचं कार्यकर्ता माहिती आहे. मग आपण त्याच्यात आधी पहिल्यांदा आपण सेंट्रल मिनिस्ट्री म्हणजे केंद्रातल्या ग्रहांवर बघूया आपण. मग केंद्रातल्या ग्रहांवर 12 भावांवर जेव्हा म्हणजे 12 भावांचा अभ्यास करायचा आहे, तेव्हा आपण केंद्रातल्या पहिला भाव, आपण पहिला भाव काय म्हणतो, प्रथम तनुभाव. मग हा काय, माणसाचा स्वतःचा स्वभाव, शरीर. मग आता इथं धक्का बसला तर काय होतं, माणसाला किंवा त्या जातकाला एक मानसिक ताण
तब्येत बिघडते किंवा त्याची चिडचिड वाढते. तसंच चतुर्थ म्हणजे द्वितीय स्थानात झाला काय तो, द्वितीय स्थानात झाला तर कुटुंबामध्ये काही सर आवाज ब्रेक होतोय सर तुमचा, नीट आवाज येत नाहीये. नाही येत अजूनही नाही, येत मला नाही? तरी येत नाहीये. बाकी ब्रेक होतोय असं स्पष्ट येत नाहीये. अरे बापरे, ते माझ्याकडे तर नेट आणि कनेक्शन व्यवस्थित सगळं आहे. नाही, त्यांचा आवाज मधनं कमी जास्त होतो. नेटचा इश्यू असेल. आता येतोय का? नाही, म्हणून मी काय केलं, माझा माईक काढला आणि मी बसा. समोरून बोलतोय समोर. ओके. ऐकू येतोय आवाज माझा आता? हो हो येतोय येतोय. पण मधनच जातो, मधनं येतो, असं होतं. बर मला हा. सांगा तसं, कारण का माझ्याकडे तर आता येतोय नेटचं कनेक्शन व्यवस्थित सर. व्यवस्थित आहे. ओके, हा, नेटचं कनेक्शन पण व्यवस्थित आहे आणि मी माईक पण माझा काढला. ओके. ठीक, आता येतोय ओके. व्यवस्थित. तर कुंडलीच्या 12 भावांमध्ये जेव्हा हे धक्के बसतात, आता आपण 12 भावात एवढा वेळ घालण्यापेक्षा आपण त्याच्यातले केंद्रातले ग्रह बघू. तर मग पहिला भाव काय, तर पहिला भाव आपला आहे ते प्रथम स्थान, ते तनुस्थान. मग जेव्हा म्हणजे तनुस्थान काय दाखवतं आपल्याला, माणसाचा स्वतःचा स्वभाव किंवा शरीर, मी कसा आहे. मग इथं धक्का बसला तर काय होतं, मानसिक ताण येतो, तब्येत बिघडती, चिडचिड वाढती. चतुर्थ भाव जर असेल तर काय, चतुर्थ भाव हा आपला सुखस्थान आहे, सहज स्थान आहे किंवा आईचं स्थान आहे. मग इथं जेव्हा ग्रहांचा धक्का बसतो किंवा ग्रहांचा वाईट प्रभाव वाढतो, तेव्हा घरातली सुखशांती थोडीशी हरवती किंवा आपले जे ऐहिक सुख आहेत, मालमत्ता म्हणा, घर म्हणा किंवा गाडीचं काहीतरी नुकसान होतं, त्यावेळेस गडबड होती. तसं षष्ठ भावाला असेल तर षष्ठ भाव काय दाखवतं, रिपुस्थान, रोगस्थान. त्या रोगांच्या रिलेटेड त्याला काहीतरी आजार किंवा शत्रू निर्माण होतात. आणि सप्तम भाव काय, आपला विवाह, पार्टनर, जोडीदार. मग हा जेव्हा भाग असतो, इथं जेव्हा आपल्याला मंगळ शनीचा धक्का बसतो तर काय होतं, वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी त्रास होतो, पती पत्नीमध्ये काहीतरी मोठे वाद होतात. तो जर बिझनेसमन असेल पार्टनरशिपमध्ये, तर पार्टनरशिपमध्ये काहीतरी भागीदारी तुटते. आणि जेव्हा 10वा भाव म्हणजे दशम स्थान, ज्याला आपण कर्मभाव म्हणतो, कर्मभावावर जर काही त्रास म्हणजे त्याचा धक्का पडला तर त्याच्या नोकरी जाण्याचा संबंध येतो किंवा व्यवसायामध्ये तोटा निर्माण होतो. तर ह्या गोष्टी, आता हे सगळे 12 भावात जर आपण बघत असले तर आपल्याला प्रत्येकाची कार्यकत्व माहिती. मी त्यातले साधारणतः सेंट्रल ग्रह म्हणजे ज्याला आपण केंद्रस्थान म्हणतो, त्या केंद्रस्थानाच्या हिशोबाने बघितलं. आता राशी बघताना पण सगळ्या 12 राशी बघण्यापेक्षा आपण तत्वानी बघू, कारण का राशींचे जे तत्व असतं ते फार महत्वाच्या दृष्टिकोनाने. मग आता आपण अग्नी तत्वाच्या राशी बघितल्या 1, 5, 9 म्हणजे मेष, सिंह, धनु. मग ह्या इथं जर मंगळ शनीचा धक्का बसला तर काय येतो, अचानक इगो. मंगळाचा धक्का बसला तर अचानक इगो, अहंकार, त्याचा इगो वाढतो, अचानक राग येतो. आणि मग त्यामुळे काय येतं, त्याच माणसाचं जातकाचं हे नुकसान होतं. पृथ्वी तत्वाच्या किंवा वायू तत्वाच्या राशी म्हणजे काय, वृषभ, कन्या, मकर, 2, 6, 10 किंवा मिथुन, तुळ, कुंभ. मग इथं जेव्हा शनीचा धक्का बसतो वायू तत्वाच्या ह्याने, त्यांच्या कामाच्या मध्ये दिरंगाई, डिले. शनी काय दाखवतो, विलंब, डिले दाखवतो आणि त्याच्याबरोबर त्याची आर्थिक कोंडमारा होण्याची शक्यता असते. आणि जलतत्वाच्या राशी, ज्याला आपण म्हणतो की 4, 8, 12, कर्क, वृश्चिक, मीन, ह्यांचे धक्के जेव्हा होतात, जलतत्व आहे, मनावर त्याचे परिणाम होतात. आघात कुठं होतो, त्याचा मनावर होतो. मग जातक हा नैराश्यात, डिप्रेशन मध्ये जातो आणि त्याला एकटेपणा जाणवतो. मग आता आपल्याला आजचा जो विषय आहे, आपल्याला काय बघायचा, आजचा मंगळा आणि ह्याला बघायचा. आता मंगळाचा धक्का म्हटलं तो बघा, आता वृषभ, सिंह, धनु आणि मकर, यांचं लग्न वृषभ, सिंह, धनु आणि मकर आहे. आणि त्यांचा जन्मकाली शनी मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु किंवा मकर राशीत असेल तर मंगळ हा ग्रह शनीपासून 4, 8, 12 स्थानावर असेल तेव्हा मंगळाचा धक्का बसतो. पुन्हा एकदा सांगतो, वृषभ, सिंह, धनु, मकर ज्यांचं लग्न आहे आणि त्यांचा जन्मकाली शनी मेष, वृषभ, सिंह,
कन्या, धनु किंवा मकर राशीत आहे आणि मंगळ हा ग्रह शनीपासून 4-8-12 च्या स्थानी असेल तर त्यांना मंगळाचा धक्का बसतो आणि मंगळाचा धक्का बसला की मग त्यांना खूप त्रास होतो. मंगळाचं कार्य काय आहे? तडकाफडकी आपली मंगळ कार्य करतो. त्याला विचाराची जास्त परेड करायला आवडत नाही. आपण स्काउटची परेड करतो ना, तसं विचारांची परेड मंगळ करत नाही. मंगळाला माहिती एक घाव दोन तुकडे. त्याची कामातील जी प्रगती असती किंवा म्हणजे रगेल वृत्ती असून तेवढाच रंगेल आहे बरं का मंगळ. रगेल वृत्ती जरी असेल मंगळाची तेवढाच तो रंगेल आहे. त्यामुळे काय करतो, रंगाचे बेरंग करायला त्याला काही वेळ लागत नाही. उदार वृत्ती असती पण क्रूर दृष्टी असती, अशी त्यांची छबी आहे. मग काय होतं, पित्त प्रकृतीचा त्रास होणं. मंगळाचा परिणाम कशावर होतो? रक्ताभिसरणावर होतो. रक्त किंवा रक्ताभिसरणाची सगळी क्रिया ही बदलली जाते आणि मग त्याच्यामुळे काय होतं, खूप त्रासदायक होतं. आता तुम्हाला माहिती आहे, मंगळाचा जर धक्का बसला ना, माणसाजवळ सोनं नाणं काही राहत नाही. सोन्याच्या मंगळाचं वाकडं असल्यासारखं ते राहतच नाही. त्याच्याजवळ होतच नाही त्या, आणि अशा माणसांनी त्या सोन्याच्या वाट्यालाही जायला नको सध्या. त्यामुळं ती त्याची जी काही व्यावहारिक वृत्ती असते त्याचं आतापर्यंत लोक सगळे कौतुक करत असतात, त्याला खूप त्रास होतो पुढं. त्याच्या आर्थिक कोंडमारा होतो आणि मग ते कंजूष किंवा चिक्कू अशा स्वरूपाचा त्रास होतो त्याला. मग आता जेव्हा बघा आपण काय करू, एकेका लग्नात बघू. आता वृषभ लग्नी शनी मंगळाचा होणारा 4-8-12चा संघर्ष कसा आहे, तर बाबा त्याला घरगुती कारणावरनं काहीतरी त्रास होणार, कर्जबाजारीपणाला तो त्रास जाणार. आणि हा जर मंगळ चतुर्थात असेल, त्याचा वृषभ लग्नाला चतुर्थात मंगळ म्हणजे सेंवेचा मंगळ झाला, तर काय होतं, ग्रहाची हानी होती, स्थावर नाश, म्हणजे काहीतरी आपला फ्लॅट किंवा त्याची मालमत्ता विकायची त्याच्यावर त्रास होतो, किंवा वाहनाचे अपघात होतात, किंवा आईला त्रास होतो. आता तो जर शेतकरी असेल तर त्याचे बागायती किंवा शेती जमिनीमध्ये त्याला काहीतरी त्रास होतो, त्याच्यात नुकसानी होते. सिंहराज पुन्हा हृदयाचा त्रास, मग आरोग्य बघितलं तर त्याला हृदयाचा त्रास किंवा छातीवर आघात होण्याची शक्यता असते. आणि धनु राशीचा अष्टमातील जर मंगळ असेल, वृषभ लग्नी शनी असेल, तर कुटुंबात घरात सगळी दुखणे आजारी असतात. तर जेव्हा बघतो आपण की बाबा, आणि त्या वर्षी जर बघायला गेलं त्यांच्या घरात एका पाठोपाठ एखाद दुसरे असे काहीतरी मृत्यू झालेले आपल्याला जाणवतात. आता वृषभ लग्न आहे, लग्नी शनी आहे आणि चतुर्थातला मंगळ आहे, तर ती स्थिती तशी मकरेचा किंवा कन्येचा शनी असला आणि सिंहेचा मंगळ असेल तरी तीच त्रास त्या गोष्टी होणार आहे. वृषभ लग्नी शनी लग्नात आहे आणि अष्टमातील धनुचा मंगळ. आता अष्टमातील धनु काय, अग्नी तत्वाची रास आहे, म्हणजे त्याला आगीपासून भीती किंवा आजारपण, म्हणजे अष्टमाची जी काही फळं असतात ती त्या गोष्टी त्याला तो त्रासदायक देतो. आता जर आपण पुढे बघितलं तर सिंह लग्न आहे, लग्नी शनी आहे आणि वृश्चिकेचा मंगळ आहे. सिंह लग्न आहे, लग्नी शनी आणि वृश्चिकेचा मंगळ. आता पुन्हा ही स्थिती सगळी ह्याच पद्धतीचा त्रास, खटकाखटकी, मतभेद. तसंच आता आपण सिंह लग्न आहे, म्हणजे 5 सिंह लग्न आहे, शनी लग्नात आहे आणि नवम स्थानी मेषेचा मंगळ आहे, म्हणजे भाग्यस्थानामध्ये मेषेचा मंगळ आहे. तर काय होतं, वडिलांच्या कुलातून काहीतरी विरोध होतो, किंवा कुठं तीर्थयात्रेला जायचं असेल तर त्या तीर्थयात्रेमध्ये काहीतरी अडथळे येतात. म्हणजे हा माणूस कुबेराला लाजवणारा इतकं त्याच्याकडे काहीतरी श्रीमंती असेल, हे सगळं त्याचं नष्ट होतं. कारण का भाग्यात मंगळ आहे, लग्नी मेषेचं लग्न आहे आणि लग्नी शनी आहे. त्याच्यानंतर त्याची धर्मावरची श्रद्धा कमी व्हायला लागते, किंवा विवाह होणार असेल तर आंतरजातीय विवाहाची किंवा धर्मांतराची काहीतरी शक्यता होती त्यावेळेस. मग अशा कुंडला अभ्यासाला की आपल्याला लक्षात येते की बाबा हो, सिंह लग्न आहे, लग्नी शनी आहे आणि मेषेचा मंगळ भाग्यात आहे, त्यामुळे हे काहीतरी अशा गोष्टी झालेल्या आहेत. आता जेव्हा आपण धर्मांतराचं बघतो की नाही, वृषभेचा शनी आहे आणि मेषेचा मंगळ किंवा सिंह लग्न आहे, पुन्हा सेम कंडिशन असं. हे खरं नाही, ज्यांना कोणाला अभ्यासाचं आहे ना त्यांनी खरंच अभ्यासण्यासारखं ह्या काही गोष्टी आहेत
आता माझ्या ह्याच्यात जे काही मी पत्रिका 2-4 बघितल्या, जे माझ्या वाचनात आलं, त्याच्यातून मी हे जे काही थोड्याफार नोट्स काढल्या होत्या, की बाबा काय मंगळ धक्का, सिंह लग्न म्हटलं, लग्नात शनी आहे, मेषेचा मंगळ भाग्यात आहे, तर काय होतं? तसंच आता बघा, सिंह लग्न आहे, लग्नी शनी आहे. सिंह लग्न आहे, लग्नी शनी आणि कर्केचा मंगळ आहे. कर्केचा मंगळ आहे, दिवाळखोरी म्हणजे लिलाव करण्या इतपत त्याची दिवाळखोरी होईल. कारण का सिंह लग्न आहे म्हणजे कर्क लग्न, कर्क कुठं आली? व्ययात आली. व्यय हा काय दाखवतो? खर्च किंवा बंधन योग दाखवतो. लिलाव करण्या इतकी त्याची दिवाळखोरी देईल. फौजदारीचे दावे अशा लोकांवर दाखल होतात आणि हे त्रास होतात. किंवा आता व्ययभाव जर आजाराचं बघितलं तर डोळ्यांची दुखणी होतात किंवा एखादा आघात होतो आणि मग कुठंतरी बंधन त्याला अडकून पडावं लागतं. आता सिंह लग्न आहे आणि धनुचा शनी आहे आणि कर्केचा मंगळ आहे. बघा, हा सिंह लग्न आहे, धनुचा शनी आणि कर्केचा मंगळ आहे. किंवा सिंह लग्न आहे, मेषेचा शनी आणि कर्केचा मंगळ आहे. अशाच पद्धतीने त्याला ह्या गोष्टी होणार. काय? दिवाळखोरी होणार, म्हणजे सगळं त्याला विकावं लागणार. कुठंतरी त्याला फौजदारीचे काहीतरी खटले येणार आहे आणि मग ह्याच्यात त्याला यश नाही मिळत, सगळं अपयश येतं आणि मग बुद्धिभ्रम होतो, मेंदूची दुखणी चालू होतात. तो शिक्षण घेत असेल परदेशात किंवा कुठं, तर त्या परदेशाचे शिक्षण घेण्यामध्ये अडथळे येतात किंवा रक्तविकारांची दुखणी लागतात. आता धनुमध्ये शनी लग्नी आहे आणि वृश्चिकेत व्ययामध्ये मंगळ आला, तर हे पण काय करतो? मेषे शनी वृश्चिकेचा मंगळ जसा आहे त्याच पद्धतीने तो त्रास देतो. म्हणजे काय? धनु लग्न आहे, लग्नी शनी आहे, वृश्चिकाचा मंगळ आहे, आजारपणाने हैराण होणार, आगीपासून दुखणी होणार किंवा धातू विकार, ऑपरेशन सारखे योग दाखवतो किंवा उंचावरून पडण्याचे काहीतरी द्योतक आहे ते. हेच होतं धनु लग्न, मेषेचा शनी आणि कर्केचा मंगळ असेल तर हेच. आता त्याच वेळेस सिंह शनी असेल तर बाबा प्रवासात सांभाळ म्हणून सांगायचं त्याला. गोचरीन जेव्हा येतो सिंह शनी आहे बाबा, रवी शनी म्हणजे राजराशीमध्ये शनी आला की बाबा जरा प्रवासात सांभाळ बाबा तू, या गोष्टी. लग्न तुझं धनु लग्न आहे. मकर लग्न असेल तर घोटाळे होतात, काहीतरी मातेला कष्ट होतात किंवा मातुल घराण्याची म्हणजे मामा मावशी या लोकांशी काहीतरी न पटण्यासारखं होतं किंवा हृदयाच्या रिलेटेड काहीतरी दुखणी होतं. दुसरं गोष्ट म्हणजे त्यांना शय्या सुख मिळत नाही आणि मग त्याच्यामुळं पुढच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला पुढं अडचणी जाणवतात. आता मकर लग्न आहे, लग्नात शनी आहे आणि अष्टमात मंगळ आहे. बघा, मकर लग्न आहे, लग्नात शनी आहे, अष्टमात मंगळ आहे. म्हणजे काय? विजेचे शॉक बसायसारखं किंवा तो कामगार आहे ऑफिस म्हणजे फॅक्टरीमध्ये, तर यंत्रामध्ये त्याचा कुठेतरी हात जाणं, यंत्रापासून त्याचे अपघात होणे किंवा तो प्रवासाला चाललाय कुठेतरी, त्या मोटार ऍक्सिडेंट होणे आणि त्याच्यामुळं होणाऱ्या शस्त्रक्रिया दाखवतो. मृत्यू नाही दाखवत, पण त्याच्यामुळं होणाऱ्या त्या शस्त्रक्रिया दाखवतो. तसंच मकर लग्न आहे, वृषभेचा शनी आहे आणि सिंहाचा मंगळ आहे. किंवा मकर लग्न आहे, कन्येचा शनी आणि सिंहाचा मंगळ आहे. ह्याच गोष्टी दाखवणार. मोटार ऍक्सिडेंट किंवा हात त्याचा मशीनमध्ये गेला आहे. तर हे सगळे आपण जेव्हा गोचर बघतो, एखादा माणूस किंवा एखादा जातक आपल्याकडे येतोय आणि तो म्हणतो की बाबा सध्या माझी परिस्थिती काही ठीक नाही आहे बाबा, जे काही तुम्हाला ते सर, गुरुजी, मॅडम जे काही म्हणत असतात आपल्याला पत्रिका दाखवायला आल्यानंतर, तर मग तेव्हा आपण जेव्हा बघतो की साधारणतः बाबा याचा जन्म शनी काय होता किंवा आता काय चाललेलं आहे, जरी आपण प्रश्नकुंडली त्यावेळेस मांडली तरी बाबा आपलं धनु लग्न असेल त्यावेळेस प्रश्नकुंडली किंवा जे काय, मग साधारणतः आपल्याला गोचर, रोजचं गोचर तर प्रत्येक ज्योतिषाला माहित असते की आज कुठून कसलं भ्रमण चाललंय किंवा काय राशी बदल आहे किंवा काय नक्षत्र बदल आहेत आजचे. त्या हिशोबाने आपल्याला थोड्याशा या गोष्टी लक्षात येतात. आता मकर लग्न आहे, लग्नी शनी आहे आणि धनुचा मंगळ आहे व्ययामध्ये. पुन्हा तसंच डोळ्यावर मार येणे किंवा दिवाळकर होणं आहे किंवा देवीसारखे वण तोंडावर असतात तिथं.
अशा काही गोष्टींची शक्यता असते आणि हे दाखवतं. मकर लग्न आहे, व्ययामध्ये धनुचा शनी आहे आणि मीनेचा तृतीय भावामध्ये मंगळ आहे. मग आता मीनेचा मंगळ तृतीयेमध्ये, खरं तृतीय भाव त्याला उपचार स्थानामध्ये मंगळ चांगला असतो, पण इथं जेव्हा मकर लग्न आहे आणि व्ययामध्ये धनुचा शनी आहे तेव्हा ते मंगळ दूषित होतो. मग त्याचा भावंडांचा नाश होतो किंवा आपल्या शेजारी पाजाऱ्यांची काहीतरी भांडणं झगडे होतात किंवा बदलीचे योग होतात किंवा अचानक मित्र परिवार तुटून जातो. म्हणजे वर्षानुवर्षाची मैत्री असती, पण वाणीनी किंवा काहीतरी गोष्टींनी त्याच्याशी त्रास होतो आणि आपण त्याच्यापासून आपलं काय म्हणायचं त्याला, तुटून जातो आपण. मकर लग्न आहे, मेषेचा शनी आहे आणि कर्केचा सप्तमातील मंगळ आहे. मकर लग्न आहे, मेषेचा शनी आणि कर्केचा सप्तमातील मंगळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये मातेरे होण्याचे साधारणतः स्वाभाविक असे हे शक्यता असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये वादविवाद होतात. पोटाची दुखणी चालू होतात, आतड्यांची दुखणी चालू होतात. सपोज तो वैवाहिक जीवन आपण म्हणलं, पण तसं जो तो भागीदारीत असेल तर भागीदारीमध्ये काहीतरी घोटाळा लक्षात येतो. अरे माझ्या पार्टनरने असं काहीतरी केलंय, माझ्या पार्टनरने चुकीची काहीतरी बिलं बनवले आणि त्यांनी ते पैसे घेतले किंवा आलेले पैसे परस्पर स्वतः वापरलेत, असं काहीतरी त्रासदायक होतं आणि अशा उघड शत्रुत्वानी तो बेजार होतो. ऐकू येत नाही ना माझा आवाज? कट होत नाही ना? तर मकर लग्नी जेव्हा मंगळाचा धक्का बसतो ना, तेव्हा तो धनभावाला, षष्ठ भावाला आणि दशम स्थानाला मात्र हान पोचत नाही. मकर लग्नाला जेव्हा मंगळाचा धक्का बसतो तेव्हा 2, 6, 10 ला त्याचा धक्का बसत नाही. मी आता त्या पद्धतीने हे सांगितलेलं होतं. आता धनु लग्न आहे, कन्येचा शनी आहे आणि धनुचा मंगळ कुटुंबात, धनुचा मंगळ आहे. धनु लग्न आहे, कन्येचा शनी आणि धनुचा मंगळ आहे. तर कुटुंबात अस्थिरता किंवा कुटुंब प्रमुख जो असतो त्याचा अचानकपणे काहीतरी नाश होतो किंवा शरीरावर काहीतरी आघात होतो. महत्वाकांक्षा ह्या मारल्या जातात किंवा काहीतरी शिंतोडे त्या कुटुंबावर किंवा त्या चारित्र्यावर येतात. अशा काहीतरी गोष्टी होतात. हीच गोष्ट वृषभेचा शनी आणि धनुचा लग्नी मंगळ, म्हणजे धनु लग्न आणि लग्नी मंगळ असं असेल तर ह्याच गोष्टी आपल्याला जाणवतात. जेव्हा धनु लग्न आहे, वृषभेचा शनी आहे, धनु लग्न वृषभेचा शनी, सिंहेचा मंगळ आहे, तेव्हा त्याच्या भाग्यामध्ये काहीतरी हानी होती किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठ मंडळींशी म्हणजे वृद्ध मंडळींशी त्याचं पटत नाही किंवा लांबच्या प्रवासाला जाण्याचे योग होतात किंवा तसे प्रवास होतात, पण त्याच्यामध्ये अपघात किंवा काहीतरी गोष्टी दर्शवतात. तीच स्थिती जेव्हा कन्येचा शनी आणि सिंहेचा मंगळ धनु लग्नी असेल तेव्हा पण जाणवेल. धनु लग्नी 2, 3 आणि 7 हे स्थान त्रासदायक होतं, हे आपण थोडंसं ध्यानात लक्षात ठेवायचं. आता सिंह लग्न आहे आणि कन्येचा शनी आणि धनुचा मंगळ. सिंह लग्न आहे, कन्येचा शनी आणि धनुचा मंगळ आहे. म्हणजे काय, संततीला त्रास, बुद्धीचा नाश होतो, कारण तिथं स्मरणशक्ती, आपण बुद्धी दाखवतो पंचम स्थानावर ना, मेमरी. तसंच विद्येमध्ये अपयश. 5वं स्थान काय आहे, उदर म्हणजे पोटाच्या काहीतरी व्यथा, पोटाच्या ऑपरेशनचे योग दाखवतो. किंवा सिंह लग्न आहे, कन्येचा शनी आणि धनुचा मंगळ आहे, प्रवासात काही अपघात किंवा ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो तर मी हे बघताना कसं बघितलंय की ते भाव, त्या राशींचं काय तत्व आहे आणि त्या दोघांचे योग कसे होत आहेत. कारण का प्रत्येकाला जी भीती असते ती मंगळ आणि शनीची भीती असते. कुणी म्हणत नाही मला चंद्राचा धक्का बसलाय किंवा रवीचा धक्का बसलाय किंवा त्याचं काहीतरी गोष्टी चांगल्या, गुरुचा धक्का बसला, ठीक आहे, गुरु आता 4, 8, 12 वगैरे सगळेजण म्हणतात,
पण प्रत्येक जण आतुरतेने बघते की आता चला 2 जूनला बाबा गुरु बदल होणार, माझं काय होणार आहे, मग या राशीला हे आपण प्रत्येक व्हिडिओ किंवा हे सगळे बघतो. पण मंगळ आणि शनी म्हटलं की नाही की लोकांना आपसुकच भीती वाटते. हे म्हणजे म्हणून हा खास घेण्याचे असे भरपूर सगळे उदाहरण आहेत त्याच्यामध्ये. जसं आता आपण पुढचं बघितलं, वृषभ लग्न आहे, मेषेचा शनी आणि तृतीयेतील कर्केचा मंगळ आहे. पुन्हा तसं भावंडांशी नाही पटणं, तृतीय स्थान आपलं भावंड दाखवतं, नाही पटत, किंवा बहीण भावंडांची अंगावर जबाबदारी पडती काहीतरी, आपण मोठे म्हणून आपल्याला काहीतरी जबाबदारी पडते, किंवा आपल्या नातलग लोकांमध्ये आपली काही पत राहत नाही. आता तिसरं स्थान म्हणजे मानेचं दुखणं येतं, काहीतरी स्पॉन्डिलिसिसचा त्रास होतो, मानेला पट्टा लागतो, काहीतरी कर्ण बधिरता येते कुठंतरी. तर ह्या गोष्टी ह्या तृतीय भावाला जर बाधक असतील ना तर ते दाखवतं. आता वृषभ लग्न आहे, वृश्चिकेचा मंगळ आहे आणि सिंहेचा शनी आहे. वृषभ लग्न आहे, वृश्चिकेचा मंगळ आहे, सिंहेचा शनी आहे. मग ह्याच्यामध्ये काय, पती किंवा पत्नी एक कोणतरी ना जहांबाज असतं ह्याच्यामध्ये, स्वतंत्र विचारसरणी असते त्यांची, अरेरावी वृत्ती असते, भागीदाराशी पटत नाही, पतीला किंवा पत्नीला दोघांपैकी एकाला कुणाला तरी ना रक्तविकारांची दुखणी होतात. हे केव्हा, वृषभ लग्न आहे, वृश्चिकेचा मंगळ आणि सिंहेचा शनी असल्यास. आता आपण मीनेचा मंगळ बघितलं, मीनेचा मंगळ बघूया. म्हणजे मीनेचा मंगळ एकादश स्थानी आहे आणि धनुचा शनी अष्टमात आहे. तर काय होतं, लोक ज्या काही संस्था असतात, आपल्या ऑफिस असतं किंवा कार्य असतं, तिथून त्यांना अपयश येतं किंवा लाचलुचपतीचे काही आरोप येतात किंवा मांड्या किंवा पोटऱ्यांची दुखणी होतात. किंवा मीनेचा मंगळ एकादश स्थानी म्हणजे लाभामध्ये, मीनेचा मंगळ आणि धनुचा शनी अष्टमामध्ये, तेव्हा कार्यालयात काहीतरी अपयश येतं किंवा कुठेतरी अफरातफरीचे आरोप होतात लाचखोरीचे. हे जनरली जेव्हा एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा असे कोणी येतात आणि त्यांच्यावर काहीतरी कुठली तरी केस चाललेली असती डिपार्टमेंटची, तेव्हा हे साधारणतः हे बघण्यात आलेले काही गोष्टी आहेत. आणि तेव्हा बघितलं की अरे तुमचं आता जे काही गोचरीने आहे, तुमचा मीनेचा मंगळ, आता तर मीने शनी आहे आपला, मीनेचा मंगळ आहे आणि तो तुमच्या लाभस्थानातून जाताना या गोष्टी झालेल्या आहेत. मग त्यांना आता आपण काही एवढ्या प्रत्येक दृष्टी आणि याच्यावरनं समजून सांगू शकत नाही. आपण आपल्याला पत्रिका बघितली की साधारणतः आपल्याला लक्षात येतं की कुठं दृष्टी जाते आपली, काय आहे आणि कसं होणार आहे. कारण की बघताना आपण पहिले आली पत्रिके मंगळ शनी राहू केतू ह्याच गोष्टी पहिल्यांदा आपसूक त्याच्या प्रॉब्लेमच्या दृष्टिकोनातून आपण बघायला जातो. तर काय माहिती का, ज्यांचा मंगळाचा धक्का पोचणाऱ्या व्यक्तींनी ना, जेव्हा गोचरीने शनी, मंगळाचा धक्का पोचणाऱ्या व्यक्तींनी गोचरीने शनी जेव्हा मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, मकर म्हणजे 1, 2, 5, 6, 9, 10 ह्या राशीतून जेव्हा चालत असतो आणि त्या मंगळाशी 4, 8, 12 मधून जर त्याचे काही योग होत असतील, तर अशा जातकांनी त्या कालावधीपुरतं आपले व्यवहार सांभाळून वागावेत, म्हणजे ह्या गोष्टीचा त्यावेळेस त्रास होत नाही. आता सिंह लग्न आहे, कर्केचा गुरु आणि मकर लग्नी धनेचा गुरु आहे. बघा मी थोडस आता ह्या ह्याच्यातून थोडस हे 2 गोष्टी गुरुच्या घेतल्या. सिंह लग्न आहे, कर्केचा गुरु किंवा मकर लग्नी धनुचा गुरु आहे, संतती योग नष्ट करतो. धनु लग्नी कर्केचा गुरु आणि वृषभ लग्नी धनुचा गुरु संतती योग नष्ट करतो. धनु लग्नी कर्केचा गुरु, वृषभ लग्नी धनुचा गुरु संतती देतो, पण संततीला काहीतरी दोष होतात, म्हणजे थोड्या अवधीमध्ये काहीतरी त्या संततीला मारक गोष्ट होण्याची शक्यता असते. तर मंगळाचा संघर्ष जो आहे ना, ते कलाचं रूपांतर करण्याचं आहे. म्हणजे मस्करीची ती कुस्करी करतो, मस्करीत चाललेलं असतं, त्याची ती कुस्करी होती आणि मग त्याच्यातून काय होतं, मोठी युद्ध होतात.
म्हणजे आता आपण थोडंसं माझा काय मेदनीयचं हे नाही, पण एक जनरल जेव्हा बघितलं काही नोट्स लिहिलेल्या होत्या 1939 सालची जेव्हा डिसेंबरची भारताची परिस्थिती होती, भारताची आपली रास मकर राशी आहे, त्यामुळे मकर राशीप्रमाणे त्यावेळेस चतुर्थामध्ये मेषेचा शनी आणि तृतीयेमध्ये मीनेचा मंगळ अशी स्थिती होती. तेव्हा असे काहीतरी 1939 सालच्या त्या गोष्टी आहेत. मग आता मंगळाचे धक्के आहेत, त्यांनी काय आता म्हणताल तुम्ही सगळं सांगितलं, पण बाबा काहीतरी याला काहीतरी उपाय असेल, काहीतरी असेल का नुसतं घाबरून सोडायचं आहे आपल्याला, तर नाही. तर ज्याला मंगळाच्या शांती करता कार्तिक स्वामींची किंवा हनुमानाची ही अशी प्रार्थना करावी, बाबा मंगळवारी शनीला जावं, मंगळवारी मारुतीला जावं, अर्थात गणपतीची तर पूजा करायची. आता कार्तिक स्वामींचं काय आहे, थोडंसं आपल्याकडं कसं आहे, कार्तिक स्वामींची महिलांनी दर्शन फक्त एकदाच घ्यावं, कार्तिक पौर्णिमेला किंवा कृतिका नक्षत्रात वगैरे अशा आहेत. पण साऊथ साईडला जेव्हा बघितलं का, माझा थोडासा जेव्हा मी केपी किंवा हा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मी साऊथमध्येच केला, जेमिनीचा म्हणजे बेंगलोर चेन्नईला. तर त्यांच्याकडं कार्तिक स्वामींचे म्हणजे ते रोज दर्शन घेण्यासारखं त्यांच्याकडं ती प्रथा आहे. मग त्यावेळेस मी थोड्याशा अशा नोट्स लिहून ठेवल्या त्या ज्या काही गुरूंकडनं मी ऐकलं, शिकलं, मार्गदर्शन झालं, तेव्हा ह्या काही गोष्टी लिहून ठेवल्या. तर सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, रोग परिहारक असं परमेश्वरी भक्तीचं औषध घ्यावं, म्हणजे आपली भक्ती वाढवावी. औषध उपचार तर आपण करतो, पण ह्याला मी असं म्हणत असतो, रोग परिहारक परमेश्वरी भक्ती, असं ह्याचं आपण हे घ्यावं. आता ह्याच्यापेक्षा आपण काही जास्त सांगायचं तर मंगळ धक्क्याची जी वेगाची पातळी असते ना, ती सिंह लग्नाला आणि मकर लग्नाला ना पुरी होते. त्याची वेगाची पातळी, जेव्हा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जेव्हा हे अनालिसिस करतो की कितपत मला धोका आहे, कमी आहे, जास्त आहे, किंवा त्याची जी वेगवान पातळी असते ना, ती सिंह आणि मकर लग्नाला असते. म्हणून जनरली जेव्हा ही लग्नाच्या ह्या 2 लग्नाच्या पत्रिका येतात तेव्हा गोचरीने ही परिस्थिती बघितली की साधारणतः लक्षात येतं बाबा. तर काय मकर लग्न आहे, म्हणजे आता आपण परमोच्च गोष्ट काय आपण म्हणतो ना की ह्या राशीमध्ये 10 अंशावर हा उच्चीचा आहे, असं आपल्याला एक माहित असतं. त्याचं परमोच्च बिंदू काय, तर मकर लग्न, मेषेचा मंगळ आणि वृषभेचा शनी, हा मकर लग्नाला मंगळ धक्क्याचा परमोच्च बिंदू आहे. हे मकर लग्न म्हणजे मंगळ धक्क्याच्या दृष्टिकोनातून सांगितलं. आता आपण जरा शनीचा धक्का बघू, आहे आपल्याकडे अजून 10 मिनिटं वेळ, तर शनी लग्नाच्या दृष्टिकोनातून बघू. 2च मिनिटात मी जरा फक्त माझ्या नोट्स पुढे घेतो, म्हणजे मला त्या कुंडल्या मांडल्यात, मला दाखवता आले असतं तर पटपट आपण फिरवलं असतं, पण हरकत नाही. तर शनीचा धक्का, आता शनीचा धक्का काय, मिथुन, कर्क, मकर आणि कुंभ ह्या राशी लग्नी आहेत. मिथुन, कर्क, मकर, कुंभ ह्या राशी लग्नी आहेत. आणि शनी मिथुन, कर्क, तुळा, वृश्चिक, मकर, कुंभ ह्यापैकी कुठल्या एका राशीत असेल तेव्हा त्याला शनीचा धक्का पोचतो. आता तुळेमध्ये खरं शनी उच्चीचा होतो आपला, पण जेव्हा हे लग्न बघायचं, आपला मिथुनेचं लग्न आहे का, कर्केचं लग्न आहे का, मकरेचं लग्न आहे का, कुंभेचं लग्न आहे. मग आता मकर आणि कुंभ या राशींना शनी धक्का पोचेल का हो, तर पोचला तो कितपत पोचेल, खरा हा अभ्यासनीय मुद्दा आहे, कारण त्याच्या राशी आहेत ना त्या. माझं व्यक्तिगत किंवा माझा एक अभ्यास किंवा मला असं वाटतं की शनीच्या स्वतःच्या राशींना ना तो जास्तच कडक नियम करतो. त्यांना तो थोडस जास्तच, त्यांना म्हणजे काय म्हणतो, आपलाच मुलगा आहे ना बाबा, आपलेच आहे ना, त्याला जरा थोडस हे करू, म्हणजे तो काय म्हणतात, दुसऱ्याचा वाळा आहे म्हणून त्याला ठोकणार नाही, पण तो आपल्याच याला थोडस, असं माझं हे आहे बरं का, माझ्या अभ्यासात किंवा माझ्या मतमतांतर किंवा ही असू शकतात. त्याला काय, प्रत्येकाची ही तर्क बुद्धी किंवा त्यांचा अभ्यासाचा हा विषय वेगळा असतो. तर आता काय माहिती का, मकर किंवा कुंभ ह्या लग्नी राशी असून आणि लग्नामध्येच जर तो असेल तर त्या शनीला, ते लग्नामध्ये जेव्हा तो शनी असेल तर त्याला अंदमानच वाटेल. म्हणजे मकर किंवा कुंभ लग्न आहे, तो लग्नातच शनी आहे, त्याला ते अंदमानच वाटेल. म्हणजे काय, स्वतःबद्दल, स्वजनाबद्दल किंवा स्वघराण्याबद्दल त्याच्या मनात कायम पिशाच्य असेल. का इथं प्रथम भाग तनुभाव म्हटलं की डोकं ना, त्याच्या डोक्यात तेच असणार, त्याच्या महत्वाकांक्षाला कायम सुरुंगच लागणार आहे. का शनी काय करतो, हेच करतो ना.
माझ्या बघण्यातला किंवा माझ्या अभ्यासनातला हा विषय तो त्याच्या ह्याला सुरुंगच लावणार त्या गोष्टीला, परंतु तो अपयशाने न खचता पुन्हा पुन्हा वर उफाळून येईल आणि त्याच्या धाडसीपणाकडे लोक म्हणजे प्रत्येक जण खरंच बघत बसतील. ज्याला म्हणतो ना आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी भरारी घेतली आहे, हे असंच होतं. पण काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी होताना त्याचं जे एक शील किंवा चारित्र्य किंवा त्याच्या शरीराचं त्याच्यावर काहीतरी गोष्टीच्या आघात होत असतात. आता आपण शनी म्हणजे शनीला बघूया. मिथुन लग्न आहे, लग्नी शनी आहे. मिथुन लग्न आहे, लग्नी शनी आहे. जातकाला दीर्घकाळ अशी ही दुखणी होतात किंवा त्याच्या भाग्यामध्ये काहीतरी फरक येतो, म्हणजे चढ उतार होतात. कफ विकाराने आजारी असतो, कर्जबाजारीपणा असतो, स्थावर ह्याच्यामध्ये नुकसान होतं, हृदयरोग होतात, नेत्रपीडा होण्याची शक्यता आहे. मग शक्यतो आम्ही काय सांगतो किंवा मिथुन लग्न लग्नी शनी आहे ना बाबा, तू जामीन राहू नको, कुणाचा वायदा करू नको, कुठं काही तू कुणाला बोलू नको किंवा लांब मुदतीचा व्यवहार करू नको. पटकीने होणार आहे का, तू घर विकणार आहे का, जमीन विकणार आहे का, महिन्याभरात व्यवहार होणार आहे का, कर. तू लांबत गेला तर तुला तो त्रास होणार आहे. किंवा मिथुन लग्न आहे, लग्नी शनी आहे, मग बाबा देण्या घेण्याच्या याच्यामध्ये काही वायदे करू नये, कुठेतरी कुणाला जामीन राहू नये की बाबा मी देतो, मी आहे जामीन, बरं का. तसंच मिथुन लग्न आहे आणि कर्केचा शनी आहे, आणि मिथुन लग्न आहे कर्केचा शनी आहे म्हणजे काय, आपल्याच घरातून माणसांकडून तो माणूस जास्त बेजार होणार. मिथुन लग्न आहे कर्केचा शनी आहे म्हणजे द्वितीयात येणार तो त्याच्या, तर आपल्याच घरातल्या लोकांकडून तो सगळं म्हणजे त्याला त्रास होणार, त्या गोष्टी त्याला त्रास होणार. त्याच्या महत्वाकांक्षेची होळी झाली म्हणून समजायचं, त्याच्या काही गोष्टी तिथं होणार. वृश्चिकेचा शनी असेल तर तो विद्येमध्ये अडथळे देणार आहे, संततीला त्रास देणार आहे. मकर लग्नी शनी किंवा द्वितीयेत कुंभेचा शनी असेल तर हीच गोष्ट होणार. आता मिथुन लग्न आहे, द्वितीयेत कर्केचा शनी आहे, मगाशी जसं सांगितलं, त्याच्यात कोण पुन्हा कला विषय गोष्टीमध्ये अपयश देणार, प्रवासात त्रास देणार, पितृकुलाशी पटू देणार नाही. मिथुन लग्न आहे, तुळेचा पंचमातील शनी आहे. मिथुन लग्न आहे, तुळेचा पंचमातील शनी. बघा, तुळेचा शनी तर आपण म्हणतो की उच्चचा आहे, चांगला आहे. तो काय करतो, काहीतरी म्हणजे आईशी तरी वाद देतो किंवा त्याची दृष्टी कुठं जाते, तिथून पंचमातून 11व्या लाभ असताना किंवा तर तो कुठेतरी त्या गोष्टीमध्ये त्या लाभामध्ये त्रास देतो, तिथं काहीतरी गोष्टी त्रास देतो किंवा शय्यासुख त्याच्या मनाप्रमाणे किंवा त्याच्या होत नाही, त्याला काहीतरी गोष्टीमध्ये त्रास असतो. कुंभ लग्न आहे, पंचम स्थानातील वृश्चिक किंवा मिथुनेचा शनी आहे. कर्क किंवा कुंभ लग्नी वृश्चिकाचा शनी आहे, स्थावर प्रॉपर्टीला त्रास देतो. मिथुन लग्नी वृश्चिकेचा षष्ठातील शनी पंचमाच्या गोष्टीला ना अशुभत्व देतो, त्याच्या अलीकडच्या म्हणजे त्या जिथं शनी आहे त्याच्या व्यय भावाला स्थान देतो. मग आता पंचमात काय आहे, विद्या आली किंवा संतती आली, त्या गोष्टीला त्रास देतो. मिथुन लग्न आहे, कुंभेचा नवमातील शनी भाग्यातील शनी आहे, दीर्घकालीन आजार देण्याची शक्यता असते, कारण त्याचं अष्टम स्थानामध्ये त्याचं व्ययस्थान येतं. कुंभ लग्नी म्हणजे मिथुन लग्नी कुंभेचा शनी भाग्यात. तर काय हे जेव्हा आपण शनीचा त्रास बघतो तर विद्येच्या रिलेटेड, संततीच्या रिलेटेड, जसं आपण मंगळाचं बघितलं की आजार किंवा अपघात किंवा कर्जबाजारीपणा करणं. मग आता आर्थिक नाकेबंदी शनी पण करतो ना, केव्हा, मकर आणि कर्क लग्नी शनी महाराज म्हणजे मकर लग्नी कर्केचे आणि कर्क लग्नी मकरेचे. बघा, मकर लग्नी कर्केचा शनी आहे आणि कर्क लग्नी मकरेचा शनी आहे. निश्चितच कुठंतरी ते आर्थिक नाकेबंदी करतात आणि मग तो माणूस एकदम काटकसरी करायला होतो. जर आता याचं उदाहरण बघायचं गेलं ना, अण्णासाहेब कर्वेंच्या पत्रिकेत होतं, कर्क लग्नीचा शनी हा होता तिथं. तर काय पुन्हा कुणाचे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं आहे बघा, आता आपण प्रत्येक गोष्टी म्हणजे लहानपणी सगळ्यांनी विटी दांडू वगैरे खेळायचं, तशी ती सुरुवात असते. आपण हळूहळू शिकत जातो आणि पुढं त्याच्यातून आपण एखादा संशोधन करत
एक ज्या कुंडल्या बघतो त्यावेळेस होतो. आपण 1857चा जो बंड बघितला, आपला 1857ला जे काही आपलं युद्ध झालं, तेव्हा शनी षष्ठस्थानी मिथुनेमध्ये होता आणि त्याची भाग्यावर दृष्टी आणि लग्नावर दृष्टी अशी होती. तर ह्या साधारणतः काही, जसं मी म्हटलं तुम्हाला 1939 किंवा 1857च्या ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर आपण काय बघितलं तर धक्के, हे ग्रहांचे धक्के, याचे काय प्रकार बघितले. आता धक्क्यांचे प्रकार काय बघितले आपण याच्यामध्ये, तर आर्थिक धक्का बसतो आपल्याला. आर्थिक धक्का म्हणजे काय, सर्व काही सुरळीत असतं, अचानक माझे व्यवहार ठप होतात. आपल्याकडे येतात बघा, माझं सगळं चांगलं चाललं होतं, आता बिझनेस बंद झाला. कोरोनाच्या काळात पण होतंच, किंवा मध्यंतरी काही लोक येतात, सगळं सुरळीत चाललं होतं, काहीतरी गव्हर्नमेंटचे नियम बदललेले असतात किंवा काहीतरी झाले असतात, पण त्यांचं अचानक बंद होतं. किंवा जसं आता हॉटेलवाल्यांना त्रास आहे की नाही, गॅस मिळत नाही, हे नाही मिळत नाही, अचानक ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग ते खरंच ह्या पत्रिका बघण्यासारख्या असतात की बाबा काय तुझं गोचरीने कुठं काय आलं, तुला आर्थिक धक्का कसा आहे, किंवा दिलेले पैसे बुडणे, किंवा बँकेच्या व्यवहारात कुठंतरी अडचणी येणे. आणि करिअरच्या बाबतीत म्हटलं तर पदोन्नती होणे किंवा नोकरी जाणे, अचानक ले ऑफ वगैरे आता आपण बरेचसे बघतोय बघा. परदेशातल्या लोकांचे काही आलं की बाबा माझ्या मुलाचा, माझ्या मुलीचा, सुनेचा किंवा काहीतरी आता ले ऑफ झालेला आपण बघतोय. आता इन्फोसिसने एवढी माणसं काढली, मायक्रोसॉफ्टने एवढी माणसं काढली, हे काढली. तर ह्या गोष्टी खरंच बघण्यासारख्या. हा झाला आहे आर्थिक किंवा करिअरच्या. दुसरा आहे शारीरिक आणि मानसिक. तर शारीरिक आणि मानसिक मध्ये काय आहे, जेव्हा असं गोचरीने हे धक्के बसतात मंगळाच्या शनीचे, डॉक्टरांना पण निदान होत नाही हो. आपण नुसतं बुधाच्याच बाबतीत म्हणतो की द्विस्वभाव आहे किंवा बुधवारी गेलं तर मग असं होतं, पण ह्या गोष्टी पण बघण्यासारख्या आहे. डॉक्टरांना पण निदान होत नाही, किंवा त्यांना न निदान होणारे असं काहीतरी आजार उद्भवतात त्या माणसाला, आणि तो लांबणीवर शनी काय करतो, तुम्हाला लांब मुदतीचे सगळ्या गोष्टी देतो, किंवा मग विनाकारण घरात कटकटी निर्माण होतात. जुने कुठंतरी काहीतरी बोललेला असतो, त्या गोष्टी काढून त्याच्यातनं भांडणं होतात, काहीतरी त्रासदायक होतं. मग चिडचिड वाढते, आणि चिडचिड वाढली की मग नैराश्य चालू होतं. कारण चंद्र फिरून 2.25 दिवसांनी एकदा तरी तो शनी बरोबर येतोच ना कधीतरी. मग आला की त्याचा चंद्र शनी आला की तो विषय योग येतो, नैराश्य येतो. त्या 2-2.5 दिवसामध्ये त्याला परत काहीतरी गोष्टीचे त्रास होतात. मग काय आहे, अचानक आपल्या लोकांच्या शी काही तर भांडणं होतं. तर आता थोडक्यात आपण जर बघायला गेलं, संपत आले, आपण एक 10-12 मिनिटाची वेळ आहे, तर आपण जर एक सबमिट करायचं म्हटलं आपण काय आहे, तर शनीचा जर धक्क्याचं स्वरूप काय, संथ पण दीर्घकाळ चालणार. एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं आपण काय बघायचं, शनीचा धक्का आहे तर संथ पण दीर्घकाळ चालणारा असा धक्का आहे. मग हा काय बघतो, माणसाची परीक्षा बघतो, संयमाची. त्याचा अहंकार तोडतो आणि त्याला व्यावहारिक बनवतो. त्याचा संयम बघतो, अहंकार त्याचा तोडवतो किंवा कमी करतो आणि त्याला व्यावहारिक बनवतो. मंगळाचा धक्का काय, हा आक्रमक असतो आणि वादग्रस्त असतो. तो वादाचे मुद्दे किंवा आक्रमक देतो. मग काय आहे, वादग्रस्त म्हटलं तर काय होतं, नातेसंबंधामध्ये फूट निर्माण होते. आक्रमक म्हटलं तर काय, अपघात होतात किंवा शस्त्रक्रिया होती, राग अनावर होतात त्यांची या सगळ्या गोष्टीमध्ये. मग आता आपण काय बघितलं माहिती, मी काय म्हणतो नेहमी कुणालाही, किंवा लोक सगळे म्हणतात किंवा माझी 7:30 चालू आहे किंवा माझ्या असे शनीचा धक्का आहे, मी त्यांना म्हणतो ग्रहांचे धक्के म्हणजे हा बदलांचा काळ आहे. फेज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं. फेज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन हा बदलांचा काळ आहे. ग्रहांचे धक्के हे जे आहेत ना, माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, अंतर्मुख करायला लावतात. 7:30 काय आहे ना, किंवा मी कुणाशी कसं वागलोय, काय केलंय, माझी बरोबर होतं का, तर हे धक्के हे उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, हे अंतर्मुख करण्यासाठी असतात. म्हणजे जसं म्हणतो ना आपण, सोन्याला जेव्हा अग्नीचा धक्का देतोय, झळाळी दिल्याशिवाय ते सोनं होतच नाही ना, म्हणजे ती सोन्याला झळाळी येतच नाहीये. तसं या धक्क्यातून माणूस जेव्हा तावून सुलाखून जेव्हा बाहेर येतो, तेव्हा अधिक प्रगल्भ, गंभीर आणि समजूतदार असा होतो. धन्यवाद. भरपूर अशा काही गोष्टी आहेत, पण आपल्याला आपल्या वेळेत पण बसवायचं. एक 5 मिनिटं थोडेसे हातात ठेवले या सगळ्या गोष्टी, आणि तुम्हाला विषय तसा वेगळाच होता.
नेहमीच्या पठडीमध्ये बोलण्यापेक्षा म्हटलं. तुमचा आवाज म्यूट आहे मॅडम, म्यूट आहे आवाज. विषय तुमचा नेहमीच होता तो, पण तो इतका सुंदर खुलवला सर तुम्ही. मग तुम्हाला म्हणजे मला सगळ्या तुमची जी शेवटची समरी फार आवडली. डिटेल तर तुम्ही बोललातच सगळ्या शनी मंगळ कुठे कुठे कुठल्या लग्नाला असेल तर कसा परिणाम होईल, पण ते तर म्हणजे डिटेल मध्ये तुम्ही सांगितलं, पण शेवटची समरी मला फार आवडली. मस्त. त्याच्यामुळे हा खूप छान म्हणजे व्याख्यान, अगदी सोपा विषय होता. ते तर काही फार अगदी इकडनं तिकडनं काय असं नाही, पण तो जे तुम्ही खुलवला तो सुंदर खुलवला, अगदी मस्त, साधा सरळ आणि सोपा. छोटी आणि- छोटी उदाहरणं घेऊन बघत होतो. हो हो हो, नाही चांगलं आहे, खूपच छान आहे हे. धन्यवाद सर, म्हणजे आम्हालाही तुम्ही बोललात त्याच्याबद्दल खूप मनापासून आनंद वाटला अगदी. नाही नाही, खूप खूप सुंदर. तुम्ही म्हणजे महिला ज्योतिर्विदांनी मला ही संधी दिली. काय होतं, बऱ्याचशा ठिकाणी स्वतःच आपण काही ऑर्गनाईज करत असतो, आपल्याला बोलायची संधी मिळत नाही किंवा काय. आता बरेचसे व्यासपीठ निर्माण झाले, तुम्ही देता किंवा दादा शेवाळ्यांच्या इथं अशा ह्या संधी मिळतात बोलायचं, तेवढंच आपलं नाही, ज्ञान. बोललं म्हणजे केव्हाही म्हणजे आपलं आपण काय करतोय ना ते आपल्याला समजतं, कारण समोरनं काहीतरी रिस्पॉन्स येतोच ना तुम्हाला. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आता असाच विषय जेव्हा पुढे कधी होईल ना, मी अजून एका वेगळ्या विषयावर बोलेन. निश्चित निश्चित. त्या वेगळ्या विषयावर मी आता सध्या लिखाण करतोय. बर नवीन आहे, बर बर. पूर्णपणे कम्प्लिटली नवीन आहे. म्हणजे तुम्ही बघायला घेता की अरे असं हो का, तर त्याच्यात मी आता लिखाण करतोय. आणि तो विषय आपण केव्हा एकदा छान होईल ना, तेव्हा निश्चित. आपण त्याच्यावर बोलूया. हो हो हो. म्हणजे आमचं मॉडर्न मॅनेजमेंट बद्दल आहे तो, की आधुनिक व्यवस्थापन शास्त्र काय आणि आपलं शास्त्र काय, बर 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 किंवा सायकोलॉजी आणि ऍस्ट्रॉलॉजी. बर बर. नाही, आम्हाला म्हणजे आमचं व्यासपीठ अशा तुमच्या लोकांसाठी निश्चित नाही खुलं नाही, आहे. सर्व आणि खूप छान बोललात आणि आम्हाला खूप आनंद झाला सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि आजची सेवा स्वामी समर्थ चरणी अर्पण येस करतो. येस, त्यांच्यापाशीच आपली सेवा आहे सगळी. हो, ती सेवा धन्यवाद. त्यांच्या चरणी अर्पण. संजीवनीमुळे तुम्हाला बोलायचंय का? नाही, छान बोलले ते, ओके ओके ओके. छान वाटलं. शनी मंगळाचं जे परिणाम आहे ते असे धक्कादायकच असतात. तो घाबरूनच जातो माणूस. म्हणजे हो. येतच ना, की साधी गोष्ट आहे. कित्येक वेळा आपण बघतो की आली मंगळाची पत्रिका आहे, काहीतरी जुजबी कुडमुडे लोक असतात, सांगतात आणि घाबरून सोडतात. आणि मग आणि आता हे महत्वाचं आहे. हो, आणि पालकच अतिशय हे झाले माहिती का, की काहीतरी एक ऍप काढतात, त्याच्यावर बघतात हा मंगळ आहे. ठीक आहे, बघा ना.